नमस्कार रसिक मायबाप हो. तर धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आजचा आपला हा ब्लॉग सुंदर असा होणार आहे मेंढरं कातरणीचा. तर मेंढरं कातराय धरली तर आता बऱ्याच दिवसातून आता म्हणजे काय काय प्रेक्षकांचं फोन येतात की बाबा दादा तुम्ही व्हिडिओ सोडत नाही. पण प्रेक्षक मायबाप हो, माफी असावी आणि थोडंसं समजून सुद्धा घ्यावं, काय हरकत नाही. कारण थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळं मला व्हिडिओ काय करता आलं नाहीत. ह्या मागच्या म्हणजे पाठीमागच्या 10-15 दिवसात व्हिडिओ करता आलं नाही, कारण तब्येत थोडीशी डाऊन होती माझी, त्यामुळं व्हिडिओ करता आलं नाही. तर थोडंसं समजून घ्या, सहकार्य करा, काही हरकत नाही. तुमच्या मनोरंजनासाठी, तुमच्या माझी जी कला दाखवतो त्या कलेसाठी मित्रांनो मी पुरेपार माफी मागतो बरं का. तर काय हरकत नाही. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम सुंदर असा मेंढरं कातरणीचा होणार आहे. तर रसिक मायबापू पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चला पाहूया आपलं पुढचं नियोजन. डोंगराळ भागाने निघालोय मेंढरं धुण्यासाठी बरं का. तर आता कातरण्यासाठी मेंढरं पहिल्यांदा धुवावं लागते. तर स्वच्छ मेंढरं काढली का नाही की म्हणजे टेन्शन नाही, कारण मशनी व्यवस्थित चालते ता. आणि आता यंत्र निघलं त्यामुळं यंत्राला मळ काय जास्त चालत नाही. मग आता या पाटेवाडीच्या माळाने आपण तळ्यावर मेंढरं चालवली तर धुण्यासाठी. तर 70 आणि आप्पा पुढे मी पाठीमागं थांबलोय. आपलं मेंढरा ध्यान ठेवी जायचं. तर सकाळ सकाळीच मेंढरं चालवली तर आपण ह्याचं पुढं तळ आलंय. तळ्यात मेंढरं पवनी घालायची आणि परत जास्त करूस तर मेंढरं वाळती ते तास दीड तासात लगे कातराय धरायची. ते सकाळ सकाळी चालून अगदी कटाळा तर दमून गेलो बरं का. लय कटाळा आला. पण कसं आहे, त्यांच्या अंगावरची लोकर काढणं गरजेचंच असतं. आणि लोकर नाही काढली तर पावसाळ्यात त्रास होतो. आणि आता उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसात त्यांना बी उकाडतं ना. आपल्याला थोडंसं कपडे जास्त झालं तरी कसं होतं, अंग तसंच आहे. पण जीवाला किती जरी आलं तरी त्यांची सेवा केल्याशिवाय आपल्याला मेवा भेटत नाही बरं का. तर आता तळ जवळ आले, जाऊया तळ्यावर. चैत्र महिना संपत आलाय तरी सुद्धा या तळ्याला पाणी अगदी इतकं भयानक पाणी आहे की फुल तळ भरलंय आणि भलं मोठं तळ आहे बरं का. तर आपली मेंढरं तळ्यावर आली तर आता पवनी घालायची. ते अगोदर पाणी पाजून बिवजून व्यवस्थित घ्यायची. आणि तुम्ही पाहू शकता जिकडं बघेल तिकडं सगळं डोंगर आणि असली काळी कुट्ट दगडी बरं का. तर हे करडू आणि कोकरं बारकी होती त्यामुळं आपण बांधून ठेवली ते बरं का. कारण पाण्यात दंबलं कुठं दबलं तरी बुडू नाही म्हणून आपण बांधून ठेवली ते. तर आता मेंढर आपण आड्याला बोलावणार आहे. बोलो 70. आल्या आल्या. तर या अशा मित्रांनो आपल्या मेंढराला सवय बोलावली की मेंढर बरोबर येणार. आले आता नका बोलू 70. डोकी बुडव आप्पा, डोकी बुडव. एक अर्ध गावल ते. तर ह्या ठिकाणी आपली चेहऱ्याला पवनी घातली बरं का. पाणी थोडंसं जवळ असल्यामुळं चेहऱ्याला घातली. थोडं लांब पाणी असलं की मग आपण 2 जेळा घालतो. आपली बायडी समोर आली बरं का, एकदम पुढं. बायडी आणि खलडी या दोन्ही मिंड्या माझ्या आहेत. बायडी मस्तपैकी आता पवनी घातली तर आता आपण जाणार आहे मेंढर कातरायसाठी न्यायची ते. आता तर अशा प्रकारे आपण सुंदर अशी मेंढर धुलीत आहे बरं का. आता दुगून माळावर आणली आहे थोडी. आता जास्त करूस तर वाळतील मेंढर. तर आता भाकरी घेऊन येते बाबा आणि काकू जायराय काकू इथे भाकरी घेऊन. आता मस्तपैकी थोडंसं जेवूया आणि जेवल्यानंतर खांडवा तोडू
आणि मेंढर कातरायला आपण लाईटीच्या ठिकाणी नेणार आहे. तर चला पुढचं नियोजन पाहूया. तर मेंढर आता आपण त्या उंबराखाली बसावणार आहे आणि ह्या ठिकाणी काकू आली भाकरी घेऊन. तर आता जेवायची. काकू वाट गावली का रे बरोबर? बाबा तसं चाच पडत साऱ्या ह्याच्यातून ह्यो. तर ह्या ठिकाणी आता काकूने जेवण आणलंय आपल्याला. काय काय बघू आता. का काय काय तुमचं? ही वांगा हे कांदा आहे तण बाजरीची भाकर आणि फराळाचं आहे सतीच. हे बघ आता भाकर मी घेतली हातात. चलून दे नाही काय हे अडचण. बघ हे टाकतो आता ताटात. ती आणली 2 अनबोल आली. त्या कातराय सुरुवात करायची आज. हो मित्रांनो या जेवायला. शेतकर काढा खा. बरं, बसू का? हा बसा बसा. आता आमचं इकडं थापळून सुकटीची चटणी बर बाजरीची भाकर. काकू कांदा दे. आता कांदा फोडतो बुक्कीत. फुटफुडून ती म्हणत हे इकडं चल. मी बसू का जेवाय? हा बसा बसा. हाताला लागेल. नाही लागत जरा पण देगड आज घेऊ. कांदा फोडतो म्हणजे परत टेन्शन नाही. असू दे त्याला काय हे होतं. मित्रांनो या जेवाय आता जेवाय बसतो. माझ्या आज कातरायची तर या आणल्या 2 बाबा एका मजलीवनी. पाणी लय लांब. घ्यायला पाणी तुटताना गायला आलो मी सुद्धा. सकाळ जर चालून जरा चालून बिन आड्याला आणि पाड्याला जाऊन. तर आता हे थोडंफार नियोजन जरी समजा अवघड गेलं तरी सण करावं लागते. आणि कातरावंच लागते 6 महिन्याला मेंढरा. हा तर मग हे थापूळ आणि सुकटीची चटणी आणि बाजरीची भाकर आपा ते थापूळ जर तुला कांदा घे. सुकटीची चटणी देऊ का? फुकट नको बाबा नको. बरं ये जेवाय मंडळी. तिकडे दे. थोडा दूध दे. घेस तर आता फोन घालावला बायांनी आहे ती बरं. कालवण सुद्धा खावा ना. मस्तपैकी जेवण झालं. आणि ह्या ठिकाणी तोपर्यंत ह्या गाड्यांनी बाकीच्या म्हणजे बाबानी आप्पानी आणि सत्तरनी आणि काकूनी मेळ तोडावली बरं का. म्हणजे आपल्या तिकडं मेळ राहता इकडं दिवसभर चारून आणायची आपली बाकीची आणि जेवढी कातरायचीत ना तेवढीच आपण घरी नेणार आहे. सत्तरन मी म्हणजे बिराडाव लाईटीच्या ठिकाणी. तर एवढा खांडवा तोडावलाय. आता हे घेऊन जायचं. तर अशा प्रकारे आपली 50 मेंढरं काढून चालवली ते आपण बरं का कातरायसाठी. काकूच चाललाय फोन. एक जोडीदार येणार आहे कातरायला पाहुणा त्यांचा. लगा 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 अनुस आहे लगा न्यूज काय चाललंय. काय कोणाला पाणी पाजायचं. आता एक झोपत न उठलं. आका बुकेली. आकाला बिस्किट चारायचं. आका बस खाली. नळाला पाणी पाजते व्हायचं. सावलीचं कसं काय नियोजन मस्त आहे. आज सावली मस्त गावली त्यांना. लिंबाचं झाड गावलंय तुम्हाला. गार सावली ना. हा पर चालतंय बसा. नाही काय जाऊ का मी. ती काय पुरून लावायची. किती कातरायची झाली हो. 40 झाली तर इथं एक राहिली ती आता. हो आणि आपली 2-3 राहिलेली. कातरली ती बी. हो चलू का? चालतंय. गाडीव नाही गाडीव चालत. तर कातरण्यासाठी जे आपल्याला नियोजन लागतं ते सगळं नियोजन आपण व्यवस्थित तयार केलं बरं का. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आता वाजले तर जवळजवळ 11 11:30 वाजता हे सकाळ धरून नियोजन झालं. आणि 11:30 वाजता आपण मेंढर कातराय धरली ते. तर तान्या बापू हा लुंगीवाला जो माणूस दिसतोय ते आपल्या आप्पांचा भाऊ आहे बरं का. आप्पांचा छोटा भाऊ. आणि पलीकडे जे लाल शर्टवाला दिसतोय ते यशवंत तांबे पाहुणे आहेत. तर हे दोघं जण आले ते अगदी गावावरून 140 किलोमीटरवरून तान्या बापू आल्यात. तर खरंच बाबा म्हणजे भावाचं प्रेम आमच्यात अजून बी टिकून आहे बरं का. भावासाठी भाऊ मेंढर कातरायसाठी आलाय तान्या बापू. तर खरंच आता बापू सुद्धा का मेंढर कातरा 1 नंबर आहे ना. हा पिवळा शर्टवाला आहे. हा नायकू म्हणजे आपल्या 70चा छोटा भाऊ बरं का. इकडं यशवंत पाहुणा आणि 70 हे दोघं कातरते ते. आणि मी थोडं शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळं माझं चाललंय शूटिंगचं नियोजन. तर अशा प्रकारे आपली ही कातरणी सुंदर अशी चालली बरं का. आणि मशनीने कातरणी आता निघली. पहिल्याने कात्रीने कातरणी असायच्या. त्यामुळं आता काय जास्त टाईम लागत नाही.
तर रसिक माय बापू, आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटलं बरं का मेंढराच्या कातरणीचा, ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईबर करा बरं का. तर ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.